नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत तांदळाचे पापड। हे तांदळाचे पापड वर्षभर टिकून राहतात व दुप्पट फुलतात। त्याच्यामुळे चला तर पटापट बनवूया तांदळाचे पापड। याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं आणि रामबंधूचा पापड मसाला घेऊन बारीक वाटून पाण्यामध्ये व्यवस्थित असा चालून घेतलाय। त्याच्यानंतर मीठ आणि बेकिंग सोडा घातलेला आहे, म्हणजे खायचा सोडा। त्याच्यानंतर आपला तांदळाचा जो पीठ फुगून 4 दिवस तांदूळ फुगून घेतले होते आणि सुकवले होते, त्याचा पीठ घातलेला आहे। व्यवस्थित असा मिक्स करून याला उकळ काढून घ्यायची आहे। व्यवस्थित असा आपला पीठ काढायचा आहे। त्याच्यानंतर पीठ एका थाल्यामध्ये काढून व्यवस्थित असा मलून घ्यायचा आहे आणि याचे असे गोळे बनवायचे आहेत। गरम गरमच पीठ व्यवस्थित असं मलायचं आहे आणि याचे गोळे बनवायचे। थोडंसं थंड होऊन दिलं तरी चालेल। त्याच्यानंतर एका चालणीला तेल लावून त्याच्यामध्ये ते आपले पिठाचे गोळे ठेवायचे आहेत आणि वाफवून घ्यायचे आहेत 5 ते 10 मिनिटं। त्याच्यानंतर वाफवलेले गोळे गरम गरम काढूनच त्यांना वापस अशा मलून घ्यायचे आहेत थोडे, कारण ते आपल्याला याचे गोळे बनवायचे आहेत। पापड बनवण्यासाठी थोडासा मलून घेतलं की त्याच्यानंतर हाताला तेल लावून मस्त असे गोळे बनवून त्यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे ते तडकत नाही। व्यवस्थित असे गोळे बनवून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर एका प्लास्टिकच्या पेपरला दोन्ही साईडला तेल लावून आपला मधीत गोला ठेवून थोडासा प्रेस करून त्याच्यानंतर पापड व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे आणि 2 दिवस याला कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तयार आहेत आपले पापड।